नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता लोणावळ्याला अधिराज तर गेलेला आहे प्रिया सोबत, पण तिथे गेल्यानंतर प्रियाचे सगळे कांड तो कसे आपल्या कॅमेरामध्ये कैद करणार आहे आणि 101 पुरावे सायली अर्जुनच्या हाती लागल्यानंतर नेमकं प्रियाचा कसा बाजा वाजणार आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। दुसरीकडे आता तिकडे पोहोचल्यावर लोणावळ्याला गेल्यावर अधिराजने लगेच सायलीला कॉल करून याबद्दल इन्फो केलेलं असतं की इथे आम्ही पोहोचलेलो आहोत। सायली म्हणत असते की तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवा, ती कुठे जाते कुठे काय करते या सगळ्या गोष्टी बारकाईने बघा हे देखील आता सांगितलेलं असतं सायलीने। आता या सगळ्या गोष्टी इतक्या परफेक्टली सांगितलेल्या असतात ना की आता बरोबर तिच्यावर लक्ष ठेवायला मात्र बरोबर अधिराजला ठेवलेलं असतं। सायलीने सांगितलेलं असतं की बघा ती काही करेल, तिच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या। तर अधिराज म्हणतो की तुम्ही काळजी करू नका वहिनी। तर दुसरीकडे मात्र प्रियाने आता अश्विनला कॉल केलेला असतो, ती आता त्याला कॉल करून ती पोहोचलेल्याच सांगत असते। अश्विन आता तिला म्हणत असतो की तुझ्या मागून मला कसलासा आवाज येतोय, म्हणजे अगदी मुलाप्रमाणे, कारण अधिराज तिथे फोनवर बोलत असतो आणि रूममध्ये कोणी नसल्यामुळे तो आवाज थोडासा का होईन अश्विनला ऐकू जात असतो। तर आता प्रिया सांगत असते की नाही रे, माझ्या आजूबाजूला तर कोणताही मुलगा नाहीये, खरं तर मी मॅडम सोबत एका रूम मध्ये आहोत। मॅडमने 5 स्टार हॉटेल बुक केले, तुला सांगते आज ये मला इतका आनंद झालाय ना की काय सांगू तुला, म्हणजे आज मी असं एकदम सक्सेस झाल्यासारखं वाटते। पण दुसरीकडे आता अश्विनला तो आवाज आणि त्या गोष्टी कुठेतरी संशयास्पद वाटत असतात। अश्विन फोन ठेवतो। दुसरीकडे आता प्रिया ही इकडे आलेली असते आणि त्यामुळे ना प्रियाला असं वाटत असतं की काही झालं तरी सुद्धा आता ना आपण एक गोष्ट करायला हवी, आणि त्यामुळेच ती आता हळूहळू का होईना त्या अधिराच्या जवळ येत असते। ती म्हणत असते की मुलांना आणखीन काय हवं असतं, त्यांच्या जवळ असणाऱ्या मुली आता एकदा का ह्याला बेड लावले ना की हा मला सोडून दुसरीकडे कुठेही जाणार नाही, असाच विचार ना आता मात्र इकडे प्रिया करत असते। प्रिया विचार करता करता इतक्या निज पातळीला जात असते ना की ती आता इकडे असणाऱ्या राजच्या जवळ जाण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते। अधिराज तिच्यापासून लांब होत असतो, पण ती मात्र आता अधिराजला जराही लांब करायचा बघत नसते, उलट ती अजूनच त्याच्या जवळजवळ जात असते। तो स्वतःचा हात तिच्या हातातून सोडवत असतो, कारण त्याला माहिती आहे की आता ते एका बंदिस्त रूममध्ये आहेत। पण या सगळ्यामध्ये ना काही फरक प्रियाला पडत नसतो, कारण प्रियाने या आधी सुद्धा बरेच असे जे काही गोष्टी आहेत त्या मुलांसोबत केलेल्या होत्या, आणि त्यामुळे ना तिला आता या सगळ्याची काही पर्वा पडलेली नसते की कोण आपल्याबद्दल काय विचार करेल। ते तिला फक्त आणि फक्त स्वतःचा आनंद, स्वतःची मौजमजा एवढंच काहीसे माहिती असते, आणि म्हणूनच आता ती फक्त या सगळ्याचाच विचार करते की एकदा का आपण ह्याच्या जवळ गेलो की आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळतील, आणि म्हणूनच ना ती हळूहळू का होईना त्याच्या अगदीच ना जवळ जात असते। आणि जेव्हा त्याच्या जवळ जात असते तेव्हा त्याच्या शर्टाची बटन सुद्धा ती काढायचा प्रयत्न करत असते। आणि या सगळ्या गोष्टीनंतर आता जो अधिराज असतो तो कसा कसा शांत बसलेला असतो। दुसरीकडे मात्र आता प्रिया तर घरी आलेली असते, पण इकडे असणाऱ्या अश्विनला प्रियावर संशय येत असतो, म्हणूनच तो आता एका वेगळ्याच नजरेने बघत असतो। त्याला आता कुठेतरी डाऊट येत असतो, आणि म्हणूनच तो आता तिच्याकडे बघतच तिला म्हणत असतो की नेमकं काय चाललेलं आहे तुझं आता। प्रियाच्या बॅगमध्ये त्याला आता एक चिक्कीचं पॅकेट सापडलेलं असतं, ज्यामध्ये खरं तर ना आता जी लोणावळ्याची चिक्की असते, खास करून ती लोणावळ्याला गेलेली असते, ते या कारणावर ना कुठे ना काही होईना आता या अश्विनला कळत असतं। अश्विन तिला विचारतो की अगं तू तर बेंगलोरला गेली होतीस, मग तुझ्या बॅगेत ही लोणावळ्याची
चिक्की कशी काय त्यावरती आता मुद्दामूनच ना अश्विनला सांगत असते की ते काय येना काल आम्ही गेलेलो असताना तिकडे माझ्या मॅडमने मला ती दिली होती आणि मग काय तीच मी बॅगेत ठेवली खायची राहूनच गेली आणि त्यामुळेच राहून गेली आणि तुला दिसली तू समजतोस ना तसं काही नाही मी बेंगलोरलाच गेले होते अश्विन तू पण काय यार थोड्या थोड्या गोष्टींवर ना आजकाल संशय घ्यायला लागलाय पण अश्विनचा संशय घेणे हे बरोबर होतं कारण एके दिवसातच ती बेंगलोरला जाऊन पुन्हा आलेली होती आणि त्यामुळे तिचं वागणं तिचं बोलणं हे कुठेतरी संशयास्पद अश्विनला वाटत होतं आणि म्हणूनच तो आता डायरेक्टच तिला या सगळ्याबद्दल बोलूनही दाखवतो पण जशी आता अश्विन तिकडं निघून जातो ना तसं मात्र आता प्रिया विचार करत करत असते की खरंच ना मी थोडक्यात वाचले नाही तर आज माझं काय झालं असतं याचा विचारही आता तिला करवत नसतो कारण ती विचार करते की कसं कसं मी या सगळ्यातून वाचते पण कुठून तरी फसते पण मला या अश्विन पासून जरा सावधच राहायला लागेल ती आता बघत असते की बॅगेत अजून काही हॉटेलच कार्ड वगैरे तर राहिलेल नाहीये ना ते सुद्धा ती बॅगेत चेक करत असते कारण जर पुन्हा काहीतरी भेटलं का पुन्हा ह्याचा संशय आणि या सगळ्या संशयाने आता मात्र वैताग आला होता तिला कारण एकतर संतोष तिला लोणावळ्याला गेलेला असताना भेटला नव्हता त्यात तिची चिडचिड होत होती तिला वाटत होतं की हे सगळं काही मी जर फसले गेले तर काय होईल याची मनामध्ये कुठेतरी भीती होती आणि म्हणूनच तर ती आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदम विचारपूर्वक करत होती दुसरीकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही जण स्त्रीला भेटायला गेलेले असतात कारण आता स्त्रीने त्यांना भेटायला बोलावलेलं असतं स्त्रीनेच अर्जुन आणि सायलीला सांगितलेलं असतं की माझा एक मित्र आहे आणि त्या मित्राकडून मला बरेचसे असे पुरावे मिळाले आहेत अर्जुन सायली विचारतात की कशा संदर्भात पुरावे तुला मिळाले आहेत त्याच वेळेला खरं तर ना माझा मित्र आहे म्हणजेच एक मित्र होता त्याला सुद्धा हिन फसवलं होतं आणि त्या मित्राकडनं ना हिला दिवस सुद्धा गेले होते पण त्यानंतर माझ्या मित्राने तिला म्हटलं सुद्धा होतं की आपण लग्न करूया पण तिने नकार दिला होता का तर तिला या सगळ्या गोष्टीत अडकून पडायचंच नव्हतं तिला फक्त पैसे हवे होते आणि त्यासाठी ती फक्त त्याच्या सोबत होती कारण तो खूप जास्त पैसेवाला होता त्यानंतर तिने अबॉर्शन करून टाकलं होतं ही गोष्ट आता जेव्हा सायली अर्जुनला कळते तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसतो कारण त्यांना माहितीही नव्हतं की प्रियाचे असेही काही रंग असतील आणि त्यामुळे आता प्रियाबद्दल एवढं मोठं सत्य कळल्यानंतर सायलीला तर धक्काच बसतो सायली आता अर्जुनकडे बघतच बोलत असते की एवढे दिवस आपल्याला असं वाटत होतं की प्रिया फक्त पैशांसाठी वापर करून घेते पण ती इतक्या खालच्या तराला जात असेल असा तर आपण विचारही केला नव्हता मग आता अर्जुन आणि सायली तिला सांगत असतात की तू बोलतोस त्या पद्धतीने विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्लीज प्लीज जरा तुझ्या त्या मित्रांना ते रिपोर्ट्स मिळवायचा प्रयत्न करशील का कारण आपल्यासाठी हा एक सुद्धा मोठा पुरावा असू शकतो ज्यामध्ये आप अश्विन समोर हा पुरावा आणून प्रियाची तर पूर्ण वाट लावू शकतो त्यावर मात्र आता आम्ही तो पुरावा शोधायचा प्रयत्न करतोय पुरावा एकदा का मिळाला ना की मी नक्कीच तुम्हाला तो देईन काळजी करू नका आणि अजून अशाच 2-3 मुलांना सुद्धा तिने फसवले पण त्यांच्याकडून तिला काही दिवस गेलेले नव्हते पण तिने त्या मुलांचे पैसे मात्र खूप लुटले त्याचे ट्रान्झॅक्शन सुद्धा भेटतील असेही आता इकडे असणारा स्त्री सायली आणि अर्जुनला सांगत असतो अर्जुन आणि सायलीला आता खूप जास्त राग येत असतो कारण प्रिया पैशांसाठी इतक्या खालच्या दराला जात असेल याचा विचार तर कधीच केला नव्हता आणि आज जे काही सत्य कळलेलं होतं त्याच्यामुळे मात्र आता अर्जुनच डोकं खूपच जास्त एकदम भडकलेला असतो तो नंतर आता सायली घरी येते सायली जेव्हा घरी येते तेव्हा दुसऱ्या दिवशी आता स्त्रीला म्हणत असते की तुम्हाला काही पुरावा मिळाला का स्त्री म्हणत असतो की हो त्याच्याकडे रिपोर्ट होता आणि तो रिपोर्ट त्यांनी मला दिलेला आहे त्याचबरोबर माझ्याकडे अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये ट्रान्झॅक्शन
डिटेल्स आतापर्यंत प्रियाला किती पैसे देण्यात आले होते हे सगळं सुद्धा माझ्याकडे डिटेल्स आहेत. तर मग आता इकडे सायली जेव्हा स्टी सोबत बोलत असते ना तेवढ्यातच नेमकी प्रिया तिथे आलेली असते आणि प्रियाने आता ते बोलणं सायलीचं ऐकलेलं होतं आणि मग आता सायलीला ती म्हणत असते, आईने तुला बोलवलं आहे. आता आईने बोलावलं म्हटल्यावर सायली फोन बाजूला ठेवते आणि प्रियाला सांगत असते की आईना सांग मी येतच आहे. आणि असं बोलून तिने आता तिकडून तिला घालवून द्यायचा प्रयत्न केलेला असतो. पण आता प्रियाने नेमके ते 4 शब्द ऐकलेले असतात की स्टी मला पुरावे प्लीज आणून दे. स्टी म्हटल्याबरोबर आता प्रियाच्या लक्षात येतं की नक्कीच ही माझ्या ओळखीच्या त्या स्टी सोबतच बोलत आहे की काय. मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली जी आहे ती पुन्हा एकदा त्या स्टी सोबत बोलत असते. प्रिया तर निघून गेलेली असते आणि आता सायली बोलत असतानाच त्या स्त्रीला सांगत असते की तू ते पुरावे घेऊन मला भेट. माझी मैत्रीण जी आहे ईश्वरी ती तुला भेटेल असंही आता सांगितलं जातं. आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता तो पुरावा घेऊन निघालेला असतो. ईश्वरीला पोहोचायला थोडा उशीर झालेला असतो. पण प्रियाला आता कळलेलं असतं की डी जो आहे तो मात्र प्रियाला मदत करतोय. या गोष्टी आता कळून चुकलेल्या असतात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी कळतात ना तेव्हा मात्र आता प्रिया जी आहे ती थोडा विचार करत असते. प्रिया जेव्हा या सगळ्याचा विचार करते ना तेव्हा मात्र आता प्रियाने स्टीला पकडलेलं असतं आणि स्टीला ती म्हणत असते की तुझी एवढी हिम्मत झाली की माझ्याबद्दलचे सगळे पुरावे तू सायलीला देणार आहे. तेव्हा त्याच्या हातामध्ये इन्व्हलप असतं आणि तेव्हा तो म्हणत असतो की हो तू मलाच काय इतर कितीतरी मुलांना फसवल आहे. मग तुझ्याबद्दलच खरं रूप यायला नको का समोर यायला तर हवस ना. मग तुला काय वाटतं की तुला असंच सोडून देईन का. नाही तुझे पुरावे तर मी देणारच. इकडे मात्र ती त्याशी आता कॉलर धरत असते आणि त्याच्याशी बोलत असते. पण त्याच वेळेला आता ती कॉलर धरत असताना सुद्धा तो मात्र तिला म्हणत असतो की तुला हे सगळं करून काही सुद्धा मिळणार नाहीये. कारण मी आता काही झालं तरी तुला हे इन्व्हलप देणार नाहीये. ती आता त्याच्या हातात ना ते इन्व्हलप सुद्धा खेचायचा प्रयत्न करत असते. कारण आहे ना तिला आता काही झालं तरी सुद्धा तडीने सायलीला पुरावे देऊ नयेत असंच आता वाटत असतं. आणि यासाठी प्रियाची खूप जास्त घाई गडबड सुरू असते. प्रिया त्याच्या हातात ना ते इन्व्हलप खेचणार तेच आता तिथे ईश्वरी येऊन पोहोचते. ईश्वरीने येऊन ऐवेळीला स्टीला आपल्या स्कूटीवर बसायला सांगितलेलं असतं. ईश्वरीने आता स्कूटीवर बसायला सांगितल्याबरोबर स्टी त्या स्कूटीवर बसतो. मग प्रियाच्या हाती काही तो स्टी लागत नाही. प्रियाच्या हाती तो स्टी लागल्यामुळे मात्र आता इकडे स्टी हा पळालेला असतो. स्टीने ते रिपोर्ट घेऊनच ईश्वरीच्या पाठीमागे तो बसलेला असतो आणि ईश्वरीच्या हातामध्ये तो ते रिपोर्ट देतो. ईश्वरीला पुढे जाऊन काव्या सुद्धा भेटते. काव्याच्या हातात ते रिपोर्ट भेटतात. मग काव्या आणि ईश्वरीने आता सायलीचं हे काम अगदी चोखपणे केलेलं असतं. त्यामुळे आता सायली घरात बसून सुद्धा एकदम रिलॅक्स असते. म्हणजेच आता प्रियाला सुद्धा कळलेलं असतं की सायलीच्या मदतीला बरेच जण आहेत जे की प्रियाला मदत करत आहेत. काव्या आता सायलीला कॉल करून सांगू लागते की आपल्या हातात रिपोर्ट्स लागलेले आहेत. सगळ्या काही पुराव्यांची फाईल माझ्या हातात आहे. मग त्यावर आता सायली म्हणत असते की ठीक आहे तू मला येऊन भेट. एकदम तू डायरेक्टच घरी येथे असं देखील सायलीने आता काव्याला सांगितलेलं असतं. आणि काव्य आणि ईश्वरीचे आता सायली आभार मानत असते. कारण या सगळ्यामध्ये खरंच त्याने या सगळ्या कठीण प्रसंगात तिची मदत केलेली होती. दुसरीकडे जेव्हा आता काव्या येते ना तेव्हा काव्याने येताना ते रिपोर्ट्स आणलेले असतात आणि ते रिपोर्ट्स आता काव्या जेव्हा देतील इथे सायलीच्या हातात तेव्हा सायली ते रिपोर्ट्स बघते तर ते अबॉर्शनचे रिपोर्ट्स असतात ज्यामध्ये प्रियाचं नाव ठसत लिहिलेलं असतं आणि हा पुरावा खूप मोठा असतो सायलीसाठी. मग सायली विचार करते की आता प्रियाला कोणीही वाचवू शकत नाही आणि काव्या आणि ईश्वरीचे ती आता
आभार मानत असते म्हणत असते की तुमच्यामुळे हे सगळं शक्य झाले, नाही तर मला या गोष्टी शक्य झाल्या नव्हत्या. त्यावर खरं तर ना आम्हाला या गोष्टी कळल्याही नसत्या, पण कारण आहे ना, काळजी प्रिया आहे ती बरोबर तिचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचली होती, पण ईश्वरीने ऐन वेळेला जे काही स्कूटी घेऊन तिने पळ काढला ना, त्यामुळे थोडक्यात का होईना वाचलो आपण, नाही तर हे रिपोर्ट्स आपल्या हातात काही लागले नसते असंही आता म्हटलं जात असतं. सायली म्हणत असते की हे सगळं काही तुमच्यामुळे शक्य झाले, नाही तर मला एकटीचीने काहीच जमलं नसतं असंही ती आता म्हणत असते. दुसरीकडे आता काव्या म्हणत असते की पुढे तुम्ही सगळीजण ह्या सगळ्याचं काय करणार आहात, पुढे विचार केलाय का? तर आता सायली म्हणत असते की हे तर पुरावे आहेतच आम्हाला, अश्विन भाऊजी समोर आहे ना, तिचा खरा चेहरा आणायचा आहे आणि यासाठी ती मागे अश्विन भाऊजींच्या काय काय करते ना, हेच आम्हाला तिला दाखवायचा आहे. मुळात नातीत जी काही मर्यादा वाढत चाललेली आहे, तिने ज्या काही गोष्टी केल्या आहेत ना, त्या कुठेतरी थांबायला हव्यात. यासाठी आमचे प्रयत्न हे नेहमी सुरू असतात, तसाही आताही आम्ही तसाच प्रयत्न केला. दुसरीकडे आता इकडे अधिराजचा सुद्धा कॉल आलेला असतो अर्जुनला, आणि अधिराजने सुद्धा अर्जुनला काही गोष्टी सांगितलेल्या असतात, ज्यामध्ये अधिराजने सांगितलेलं असतं की हॉटेलमध्ये गेलेला असतानाचा तो प्रसंग, आणि तो सगळा प्रसंग त्याने आता रेकॉर्ड सुद्धा केलेला असतो. आणि या सगळ्याबद्दल जेव्हा तो सांगतो ना, आणि जेव्हा तो फोटो पाठवतो, तेव्हा मात्र खूप मोठा धक्का इथे असणाऱ्या चैतन्य त्यासोबत सायलीला सुद्धा बसतो. म्हणजे आता त्यांच्या हातात ते रिपोर्ट होते जे काही अबॉर्शनचे होते, त्यातच आता या सगळ्या काही गोष्टी, म्हणजे जर हिला काही वंग असेल तर ते मिळवण्यासाठी किती खालच्या थराला जाऊ शकते. ही या सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या आता सायली बंक ट्रान्सफर चालेल का तुला? आता प्रिया अधिराजला प्रश्न करत म्हणते, तू खरंच मला एवढे पैसे देणार आहेस का? तर अधिराज म्हणतो, हो, काहीच हरकत नाही. हे बघ प्रिया, तुझ्या डोळ्यातील हे अश्रू मला अजिबातच आवडत नाहीत, आणि हे अश्रू घालवण्यासाठी मी हवी तेवढी रक्कम मोजायला तयार आहे असं म्हणत अधिराज प्रियाचा हात हातात घेतो. आता प्रिया प्रेमाचं नाटक करत म्हणते, अधिराज तू तर माझ्यासाठी देवदूत आहेस रे खरंच. अरे पण तू अगोदरच माझ्या आयुष्यात का नाही आलास? तर अधिराज प्रियाला म्हणतो, पण मी आता आलोय ना, मग आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. कायम तू माझ्या सोबतच असशील आणि मी तुझ्या सोबत. आता अधिराज आपला मोबाईल हातात घेतो आणि प्रियाला म्हणतो, प्रिया तू तुझा मोबाईल चेक कर, मी पैसे ट्रान्सफर केलेत 5 लाख. तर आता प्रिया पाहते तर तिला 5 लाख रुपये आलेले असतात. अधिराज म्हणतो 5 लाख. तर आता प्रिया मनाशीच म्हणते, मी बहुतेक माती खाल्ली आहे. खरं तर मी 15 लाख बोलायला हवी होती, कारण माझी ही पैसे छापणारी मशीन मला कितीही पैसे द्यायला तयार आहे, आणि तसेही त्याने मला 15 लाखही हस्त दिले असते. पण ठीक आहे ना, आता जेवढ्या लोकांना सायली अर्जुन भेटले आहेत तितक्या लोकांना तरी आता हे पैसे थोडे थोडे देऊन का होईना, परंतु फितवता येईल असं म्हणत प्रिया आता 5 लाख रुपये मिळताच खूप खुश झालेली असते. प्रिया खुश होत म्हणते, आता त्यांच्याकडूनच कळेल की अर्जुनच्या हाती माझ्या विरुद्ध काय काय पुरावे आहेत. आता या पैशांच्या जोरावर अर्जुन सायलीला हरवायला मला कितीसा वेळ लागणार आहे. तर अधिराज हे सगळं काही पाहत असतो आणि अधिराज मनाशीच म्हणतो, 5 लाख रुपये मिळालेत म्हणून प्रिया खुश झालीस ना तू? अगं मी तर तुला कॅशही देऊ शकलो असतो, परंतु मी तुला पैसे ट्रान्सफर केले आहेत. आता अकाउंट ट्रान्सफर झाल्याचा पुरावा आहे ना माझ्याकडे, आणि आता तिथे ठेवलेल्या फ्लॉवर पॉटमध्येच आता अधिराजने कॅमेराही ठेवलेला असतो. त्यामुळे प्रियाची ही सगळी नाटक त्या कॅमेरामध्ये कॅप्चर केली जातात, आणि सगळे हे पुरावे आता अर्जुनपर्यंत पोहोचवले जाणार. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळत की प्रिया अगदी रिलॅक्स बसलेली असते, आणि त्याच वेळी अश्विन तिच्यासाठी कॉफी घेऊन येत म्हणतो, चला चला आज खास बायकोला माझ्या हातची कॉफी. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन अरे
तू का घेऊन आलास? तर अश्विन म्हणतो, कितीतरी दिवसानंतर तू अशी रिलॅक्स बसलीस आणि तुझी जॉब प्रोफाईल सुद्धा किती त्रासदायक आहे ना, म्हणजे तुझी किती धावपळ होते. तर प्रिया म्हणते, हो ना अश्विन, खूप धावपळ होते आणि आपली जॉब प्रोफाईल सुद्धा इतकी वेगळी आहे ना की माझ्या प्रोफाईलमध्ये जी कामे येत नाहीत ना ती सुद्धा मला करावी लागतात, कारण माझ्या ऑफिसमधील सर्वच जण माझ्यावर एवढा विश्वास टाकतायत ना की मला त्या विश्वासाला पात्र ठरावं लागतं. तर अश्विन म्हणतो, म्हणूनच तर मी माझ्या बायकोसाठी छान माझ्या हातची कॉफी बनवून आणली आहे. आता प्रिया नाटक करत म्हणते, क्यू अश्विन, अरे तू इतका गोड आहेस ना की या कॉफीमध्ये साखर नाही टाकली असतीस ना तरी चाललं असतं. तर अश्विन विचारतो, खरंच की काय? तर प्रिया म्हणते, हो. आता दोघं हसू लागतात. तर आता अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, आता मला हॉस्पिटलला जायचं नाहीये, म्हणजे आज मला सुट्टी आहे. आपण एक काम करायचं का तन्वी, आपण लंच डेटला जायचं का? तर आता प्रिया म्हणते, आज? तर अश्विन म्हणतो, हो आजच. अगं बघ ना, कितीतरी दिवसानंतर आपल्याला छान एकमेकांसोबत वेळ घालवता येईल. आणि बघ ना, आपण एक काम करूया, त्यानंतर एक छान अशी फिल्म बघायला सुद्धा जाऊ. तर प्रिया नाटक करत म्हणते, याच्यासोबत असा फालतू टाइमपास करत बसले ना तर अर्जुन आणि सायलीने माझ्या विरुद्ध काय काय पुरावे शोधलेत हे मी कसे शोधणार आहे, कसे मिळवणार आहे? नाही, मला आता काहीतरी अर्जुनच्या हाती लागलेल्या असतात. अधिराजने काही व्हिडिओज, काही फोटो सुद्धा सायली अर्जुनला पाठवलेले असतात, जेणेकरून आता सायली अर्जुनच्या हातात बरेच पुरावे असतात, जे की लग्नाच्या आधीच्या अफेअरचे आणि लग्नानंतरच्या अफेअरचे सुद्धा प्रियाच्या आहेत. आणि त्यामुळेच ना आता सायली अर्जुनला हेच वाटत असतं की आता खूप झालं, पाणी डोक्यावरून जात आहे, आपल्याला अश्विन भाऊजींना सावध करावंच लागेल, त्यांना या सगळ्या गोष्टी सांगाव्याच लागतील असंही आता सांगितलं जातं आणि त्यासाठी त्यांची खूप जास्त झटापट सुरू असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा. आता नेमकं सायली अर्जुन अश्विनच्या समोर, प्रियाच हे सत्य जेव्हा समोर आणतील तेव्हा नेमकं अश्विन काय स्टँड घेईल हे पाहणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. ईश्वरी आणि काव्याने जी काही साथ दिलेली होती सायलीला, त्यामुळेच आता या सगळ्या काही गोष्टी सायलीला शक्य झालेल्या होत्या. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.